नमस्कार. एम एस मराठीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. मी नाथा सावंत. सध्या मी कोंढरा भागाच्या दौऱ्यावरती आहे. एम एस मराठी येथील काही नागरिकांच्या प्रश्न असतील, कार्यकर्त्यांचे प्रश्न असतील, गावाच्या काही अडीअडचणी असतील, रस्ता असेल किंवा शेतीतला ऊस असेल कारखान्यापर्यंत येण्यासाठी काय अडचणी येतात का, किंवा खरं तर कोंढरा भागाचा विकास झाला का, हा प्रश्न येथील जनता विचारते. म्हणून आम्ही ह्या जनतेला विचारणार आहोत. आणि येथील काही उमेदवार आहेत, त्यांचे कार्यकर्ते आहेत, यांच्याशी आपण बातचीत करणार आहोत. दादा, काय सांगाल की आज कोंढार भाग म्हणलं की संपूर्ण तालुक्याचं आणि जिल्ह्याचं लक्ष याकडे जात आहे, आणि कोंढार भागची खऱ्या अर्थानं सुधारणा झाली का, ह्यातला विकास झाला का? खरं तर आता तुम्ही कोंढार भागात फिरताय, रस्त्याची असेल, तुम्हाला ऊसाच्या बाबतीत असेल, तुम्हाला कुठल्या वाटली का नागरिकांची रस्त्याची येताना तरी तुम्हाला व्यवस्थित रस्त्याची कुठली झाली का? आता समोरचा रस्ता बघताय तुम्ही, जिथं उभं राहिलो त्या रस्त्याची सुद्धा नीटनेटकी व्यवस्था नाही. प्रस्थापितांनी आतापर्यंत 25 वर्षात कुठलंही कार्य केलं नाही, आणि ज्यांना तिकीट दिल्यात काम केले त्यांनी ते पण असेच आहेत. त्यांच्या स्वतःच्या गावात, रांजणी गावात विकास नाही झाला, तर ते बाकीच्या गावात काय विकास करणार आहेत? बरोबर का ना? हा, माझा जनतेला एकच आव्हान आहे, तुम्ही विकासाला मत देताय, शेतकऱ्याची पोर आहे इकडून एक, तुम्ही ज्या गावात स्वतःचा विकास करू शकत नाही, फक्त हे नेत्यांनी काय केले, स्वतःचा विकास केलाय, गावाचा विकास कसलाही केलेला नाही. माझं सगळ्या जनतेला आव्हान आहे, तुम्ही खरंच पडताळणी स्वतः जा, हे करा, पडताळणी करा, आमच्या गावात या, तुम्ही गावातली 4 रस्ते बघा, पाण्याची सोय बघा. स्वतःच्या गावात विकास नाही तर तुमच्या गावात काय विकास करणार आहे तो उमेदवार? बरोबर का? हा, काय विकासावर मग मतदान होणार का यावेळेस? 100% विकासाला महत्व द्या. एक शेतकऱ्याचा पोरगा आहे, तो उमेदवार असा आहे की सुरुवात त्यांनी ते म्हणजे तरुण वर्गाला द्या. तरुण वर्ग तुम्हाला काया पलट केल्याशिवाय सोडणार नाही. हे आत्ताचं जे तुम्हाला दिसतंय, हेच उमेदवार पुढच्या 5 वर्षात मतदान मागा येते, त्यावेळेस ह्या गावचा विकास, आणि ज्या गावात जाईन त्या गावचा विकास केल्याशिवाय आम्ही सोडणार नाही. येथील भागातील मोठ्या प्रमाणात ऊसाचं क्षेत्र आहे, मग या ऊसाच्या क्षेत्राला वाहतूक करण्यासाठी त्यांना रस्त्याचा काय अभाव असणार आहे का? कुठनं शॉर्टकट काय? नाही, शॉर्टकट काहीच नाही. रस्त्याचा एवढा अभाव आहे. साधं 3 किलोमीटर जाताना, साधं 3 किलोमीटर जाताना 2 वेळेस 2 ट्रॉल्या सोडायची वेळ येते यांना. 3 वेळेस टप टप टप. रस्त्याचा कसलाच विकास नाही. जर जो रस्ता चालू आहे तर त्याचं पण नीटनेटकं नाही आहे, दर्जा पण नाही. सर, शिक्षणाचा काय अभाव? शिक्षणाचं तर लांबच राहू दे. आमची शाळेत सगळी आता ह्या गावात, ज्या गावात आपण घेतोय त्या गावाची अकलूजला शाळेला आहे साहेब, इंदापूरला शाळेला. आमच्या तालुक्यात कुठलाही विकास नाही शाळेला. हा, तुम्ही प्रत्येक गावोगावीचे एक 10 मुलांचा विचार करा, 10 मुलं कुठे शाळेला आहेत? 10 पैकी 9 मुलं आमची बाहेरगावी शाळेला आहेत. तर अशा पद्धतीने जर पाहिलं तर खरं तर आपण सुद्धा या कोंढरा भागामध्ये आलं पाहिजे. वडोली असेल, चांदज असेल, किंवा या कोंढरा भागाचा जो भाग आहे त्या भागामध्ये येऊन आपण एकदा चक्कर मारून जावा, मग त्याशिवाय आपल्याला कळणार नाही. आणि खरं जो विकास करेल, जो आपल्या गावाचा विकास करेल, त्यासाठी जनता मात्र त्यांच्याशीच पाठीशी उभा राहणार आहे. जो आपल्या गावासाठी, आपल्या तालुक्यासाठी आणि आपल्या वाडी वस्तीवरच्या रस्त्यासाठी जो उभा राहणार, त्या विकासालाच लोक मतदान देणार आहे. मी कॅमेरामन नाथा सावंत, एम एस मराठी न्यूज, मराठी माणसाचा मराठी चॅनल.